Hello. Hello, this is the My Artifact episode number आहे. मी ऍक्च्युली लास्ट आर्टिफॅक्ट एपिसोडचा एक फोटो काढलाय ना, फोटो याच मोबाईल मध्ये, आणि आता ते आजची तारीख आहे 22 डिसेंबर 2019. आता वाजले रात्रीचे 9:31. येस. सांगण्यासाठी काय आज काय नाही, आज संडे ऍक्च्युली. सो बेसिकली आज सुट्टी होती. या आय ऍक्च्युली से समथिंग लाईक दॅट. सुट्टी होती बा. नाही तर असं कधी होत नाही ना, म्हणजे संडे आहे ना, सुट्टी पण आहे. इट वॉज लाईक खूप वेळ झाला आपण इथे काम करून आलोय, आणि असं वाटत आहे की जस्ट काम करून राहिलो आणि याच्याबद्दल आपल्याला काही असं फारसं काही भेटून नाही राहिलं. नुसती कला मजदुरी करून गेल्या काही हप्त्यामध्ये माझ्यामध्ये एक प्रकारे चेंजेस आलाय की आपण फिल्म मेकर बनायचं, आणि याच्याबद्दल मी प्रयत्न पण खूप आला. असं नाही की फक्त कोळी कल्पना आहे. नो, याच्याबद्दल मी जाणून घेत आहे इंटरनेटवर, युट्यूबवर वगैरे, आणि समहाऊ मला एक प्रकार अशी फिलिंग होऊन आली की येस, आय एम द फिल्म मेकर. म्हणजे जे स्वप्न मी कसं अगोदरपासून पाहिलं होतं की आपण एक फिल्म मेकर बनू, हळूहळू ते स्वप्न साकार होऊन न राहिलं. एक प्रकारे त्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न करत आहे. त्याच्या अगोदर आपण नुसतं थेरॉटिकल गोष्टी होत्या, बट आता राईट नाव आपण प्रयत्न करून राहिलो आहे, ऍक्च्युली जाणून घेत आहे या सगळ्या गोष्टी. दॅट इज व्हेरी गुड. फिल्म मध्ये काम करणं म्हणजे माझं आता प्लॅनिंग काय, माझी प्लॅनिंग आहे की इथून आपण निघू आणि ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून आपण काम करू, ऍज अ रिजनल मूव्ही मध्ये किंवा मेन स्ट्रीम मीडिया मध्ये. एक असिस्टंट डिरेक्टर हॅज टू नो एव्हरीथिंग अबाउट इट. सो त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याचा प्रयत्न करून आलो इथे. बट ऍज अ थेरॉटिकल, प्रॅक्टिकल नॉलेज वगैरे काही आहे नाही. येस, बट आपण प्रयत्न करू ज्यावेळी आपण आपलं प्रॅक्टिकल नॉलेज घेता येईल त्यावेळी आपण प्रयत्न करू. होय. तर प्रॉब्लेम काय येऊन राहिली आहे? प्रॉब्लेम येऊन राहिली आहे की आपण फिल्म मध्ये जाऊ कसं, हाऊ वुड आय एंटर. ठीक आहे, म्हणजे एक वेळेस मी नॉलेज वगैरे गेन करून टाकेल, प्रॅक्टिकल थेरॉटिकल नॉलेज वगैरे गेन करून टाकेल, बट त्याच्यानंतर मी त्या फील्ड मध्ये कसं काय काम करेन, या हाऊ वुड आय नो. मला तिथे जॉब का तिथे जाऊन मला एक प्रकारे स्ट्रगल करावे लागेल का बॉम्बेला राहून आपण. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत तिथे. तर आपल्याला पहिले या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या की कशाप्रमाणे आपण या सगळ्या गोष्टी फिगर आउट करू. राईट नो मला असं वाटतं एक प्रकारे बिगिनिंग लेवल आहे. सो आपण थोडंसं टेकिंग थिंग्स स्लो, आणि जेवढ्या गोष्टी आपल्याला जाणता येऊ शकते, जाणून घेता येईल त्या गोष्टी आपण जाणून घेऊ. यार ते उत्कर्षा मीन्स जी थांबली होती मला
भेटला तिला काल होतं लाईन देत आहे तुम्ही, तिला कळलं होतं लाईन देत आहे तुम्ही. उत्प्रेक्षा, बापरे किती एम्बॅरस झाली रे ती, कसे रे तुम्ही, काही नाही होत चालतेच आहे. कोण आहे उत्कर्षा? उत्कर्षा कोण आहे उत्कर्षा? आय नो, कोण आहे उत्कर्षा? फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स घेतला मी असं काही. यार ती उत्कर्षा मीन्स जी थांबली होती ना भेटायला, तिला कळलं होतं लाईन देत आहे तुम्ही. यार ती उत्कर्षा मीन्स, हे काय बोलत आहे काय? ऍक्च्युली हे लोक खूप मस्त मजा करतात. दोज आर माय फ्रेंड्स. दिसून राहिलंय का? या आता हे लोक मस्त मजा करून राहिले. मजा करत आहे म्हणजे काय रे? यस, व्हॉट यू थिंक? वा, तुला असं काय वाटतं की हे लोक मजा करत आहे? अरे डूड, ते मजा करताय म्हणजे की इट वॉज लाईक प्रत्येकाचा वेळ येतो ना, या प्रत्येकाचा वेळ येतो. आपणही करू ना रे मजा, पण कधी करू यार? आपण पूर्ण खाली आहे यार इथे. पडला होता आता मोबाईल. दिवसातून आज किती 3 वेळा पडलाय ना, आता 4थ्या वेळा पडणार होता, मी रपकन पकडला. थँक गॉड आपल्यापाशी कव्हर आहे वगैरे, पण भीती तर लागतेच. मोबाईलचा खर्च कोण उचलणार आहे? आता ही पण मुलगी पहा, हे पण खूप मस्त मजा करते. नेहमी जाडून जे कुणी आहे ते. का मी एक काम जबरदस्त करू शकतो का? या इट वॉज डुईंग. आपण आपल्या कामावर फोकस असणं गरजेचं आहे रे. आपण आपल्या कामावर फोकस असलो ना तर सगळे लोक आपल्याकडे धावत येतील. इट वॉज नेव्हर मेंट टू बी की आपल्यापाशी काय आहे नाही असं विचार करू नको रे. आपल्यापाशी खूप काय आहे. एव्हरीथिंग वी हॅव, वी जस्ट नीड टू अंडरस्टँड अवर सेल्फ. येस, आपल्याला जाणून घ्यायला लागते की आपल्याला करायचं काय. गोष्टी जेवढ्या जास्त आपण क्लिअर केल्या ना, आपल्याला हळूहळू कळेल की हाऊ वुड आय थिंग्स. येस, आज मी थोडस कॅल्क्युलेशन लावलं. समजा जर मी बॉम्बेला जात आहे तर बॉम्बेला गेल्यावर मला खर्च किती लागतील. वेल, मी बॉम्बे बद्दल नाही का एक व्हिडिओ बघितलाय. joinfilms.com याच्यावर एक व्हिडिओ आहे. त्याच्यावर सांगितलं गेलं आहे की समजा जर तुम्ही बॉम्बेला येत आहात तर इथे राहण्यासाठी जो खर्च आहे तर तो कसा आहे आणि किती आहे. तर मी पूर्ण सांगत बसत नाही. एरिया वाईज मी एक प्रकारे रक्कम सांगतो. ही रक्कम आहे म्हणजे मॅक्स टू मॅक्स 15,000 रुपये प्रति महिना. ओके, सो आपल्याला वाटत असेल की 15,000 रुपये प्रति महिना म्हणजे आपण करू शकतो ऍडजस्ट. करू शकतो ऍडजस्ट. बट स्टार्टिंगला खूप पैसा द्यावा लागतो. स्टार्टिंगला 2 महिन्याचं डिपॉझिट ब्रोकरला द्यावं लागते आणि 2 महिन्याचं डिपॉझिट घर मालकाला द्यावं लागते आणि त्यानंतर 1 महिन्याचा रेंट. म्हणजे समजा तुझं 15,000 रुपये रेंट आहे तर 30,000 रुपये ब्रोकरला द्यावं लागेल आणि 30,000 रुपये ओनरला द्यावं लागेल.
आणि त्याच्यानंतर 30 आणि 30 किती झाले 60,000 रुपये आणि त्यानंतर 15,000 रुपये म्हणजे 75,000 रुपये लागते तुम्हाला. 75,000 रुपये फॉर पहिल्या मंथ. त्याच्यानंतर तुम्हाला 15,000 रुपये द्यावा लागेल ऍज अ रेंट म्हणून. ओके, पण स्टार्टिंगला तुला 75,000 रुपये म्हणजे द्यावं लागेल ऍज अ रेंट. खाणं पिणं राहणं आणि खाणं पिणं आणि ट्रॅव्हलिंग ते वेगळंच. सो राऊंड फिगर आपल्याला 1 लाख रुपये लागते फक्त स्टार्टिंगला. तर समजा जर मी विचार करतो की समजा मी स्टार्टिंगलाच एक प्रकारे 1 लाख रुपये लागतील, त्याच्यानंतर मग मी सर्वाइव्ह कसा करेल, का मी वडिलांना मागू? वेल, मी हा ऑप्शन नाही का मी खूप शेवटल्या स्टेजवर ठेवतो, म्हणजे जिथे नाही का आता काही चॉईसच नाही तर तेव्हा. तर मग कसं काय, मग असं की आपण ऍज अ शेअरिंग मध्ये पाहू या कुठे शेअरिंग वगैरे असते, जे की ऑलमोस्ट सगळीकडे आहेच असं काही नाही. शेअरिंग मध्ये रक्कम थोडी कमी होईल. अजून एक गोष्ट की तिथे आपण सर्वायवल साठी काही ना काहीतरी करावंच लागेल. येस, पण आपण इथूनच फाइंड आउट नाही करू शकत का जॉब वगैरे, का इथून आपण वगैरे फाइंड आउट करू की जॉब कशी आहे आणि कोणकोणती रिक्वायरमेंटची गरज आहे. तर जर आपण इथूनच साऱ्या गोष्टी माहीत करून घेतल्या ना तर खूप जबरदस्त आहे. I meant to say it was meant to be, it was really great. So मी इथूनच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करून राहिलोय, असं नाही. गोष्टी क्लिअर नाही होऊन राहिल्या इतक्या, थोडासा प्रॉब्लेम तर आहेच. बट वन थिंग इज रिअलाइज दॅट की आय एम द फिल्म मेकर आणि समोर जाऊन मी एक प्रकारे फिल्म मेकिंग बनेन. सो जो एक प्रकारे अंदर जी आग लागली आहे ना, ऍज अ डिरेक्टर, ऍज अ असिस्टंट डिरेक्टर म्हणून मला काम करायचं आहे ऍज अ करीब 2 वर्ष. त्यानंतर करीब 1 वर्ष मला ऍज अ इंटरनॅशनल स्ट्रीम मीडिया म्हणजे हॉलिवूड इथे काम करायचं आहे ऍज अ असिस्टंट डिरेक्टर. मला तिथे माहीत करून घ्यायचं त्यांच्या टेक्निक्स काय वगैरे. असं मी करीब 3-3.5-4 वर्षाचा एक्सपिरियन्स घेऊन मी त्याच्यानंतर मी माझी रिजनल मूवी बनवीन, घरची गोष्ट. कारण त्यानंतर एक प्रकारे वेल एक्सपिरियन्स होऊन जेव्हा आपण जेव्हा आपल्या देशात येतो तेव्हाच आपण एक वेल एक्सपिरियन्स होऊन आपण एक चांगलं प्रॉडक्ट बनवू शकतो. घरची गोष्ट इज वन ऑफ दॅट. आणि तेव्हाच आपण एक प्रकारे बिकम बेटर बनवू शकतो. नॉलेज आणि इन्फॉर्मेशन आणि ज्ञानची गरज तर प्रत्येक ठिकाणी आहेच, आपल्याला पण आहेच. या फील्ड मध्ये आपल्याला एव्हरी टाइम प्रूव्ह करून दाखवावं लागतं. इट वॉज असं नाही का आपण स्टार्टिंगला केलं आणि देन नो. इथे एव्हरी टाइम यू हॅव टू समज आपल्याला कळून दाखवायचं आहे की आपण कोण आहे. तशा वेळेस आपल्याला दाखवावं लागेल की व्हॉट एम आय आणि व्हॉट आय एम कॅपेबल ऑफ डुईंग व्हॉट. सो येस, सो आज ऍक्च्युली सुट्टी होती आणि आज ऍक्च्युली मी पिचिंग करणार होतो, घरची गोष्ट. पिचिंग म्हणजे काय की एलॉबरेट करणार होतो स्टोरी ऍज अ व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये की कशाप्रमाणे आपण रेकॉर्ड करू तर ऍटलीस्ट स्वतःला तरी आवडते का नाही. डेटा खूप जास्त होऊन राहिला ऍज अ व्हिडिओ रेकॉर्डिंग. मी लास्ट टाइम व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पूर्ण डेटा काढला तर हप्ताभराचा डेटा माझा 32 GB झाला. इट वॉज लाईक 32 GB. बट या व्हिडिओ रेकॉर्डरने मला खूप फायदा होऊन राहिला. खूप साऱ्या गोष्टी मी अंडरस्टँड करायला लागलो. ऍज अ व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमुळे मी खूप चांगल्याने सांगून पण राहिलो. ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये मी असं सांगतो हे झालं ते झालं असं तसं आणि म्हणजे लवकर आर्टिफॅक्ट एपिसोड खतम करण्याच्या दृष्टिकोनातून मी आर्टिफॅक्ट एपिसोड बनवत होतो, ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड. बट व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये नाही आपल्याला
एक प्रकारे बर्डन असते की आपल्याला काही ना काहीतरी सांगावं. सो आज मी पिचिंग करणार होतो घरची गोष्ट, बट ऍक्च्युली काय झालं, आज सकाळी उठलो मी 11 वाजता उठलो, दात घासले, आंघोळ केली, जेवण केलं. त्यानंतर मी पिक्चर पाहायला अंडरग्राऊंड 6. इट वॉज लाईक मायकल बेची मूवी आहे नेटफ्लिक्सवरची. तर ही मूवी मला काही आवडली नाही. याच्यामध्ये ऍक्शन सीन होते वगैरे वगैरे, बट ज्या वेळी प्रेझेंट केलं गेलं तर ते एवढं काही खास नाही. याला अजून चांगल्याने प्रेझेंट करता येत होतं. सेम बजेटमध्ये याला अजून जास्त बेहतर बनवता येत होतं. मला करीब घंट्याभर पिक्चर पाहिल्यानंतर बोर झालं आणि त्यानंतर मग मी पिक्चरच मला सोडून दिलं. ऍज अ ऑडियन्स पण आपल्याला समजून घ्यावं लागते की आपल्याला कोणती फिल्म पाहिजे, आणि ऍज अ फिल्म मेकर पण आपल्याला समजून घ्यावं लागते की आपल्याला ऑडियन्सला कोणती फिल्म दाखवायची. सो जर तुम्ही तुमच्या स्क्रिप्टवर चांगला फोकस राहिला तर डेफिनेटली तुम्ही खूप जबरदस्त काम करू शकता. सो कारण सांगू, या फिल्म मध्ये अंडरग्राऊंड 6 मध्ये खर्च तर केला बहुत जबरदस्त. मी बिलकुल असं म्हणणार नाही का खर्च कमी नाही केला. इट वॉज व्हेरी मच बेटर. आणि सर्वात इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की याच्यामध्ये खूप स्टार आहे. इट वॉज लाईक रॉयन रेनॉल्ड, जो डेडपूलचा जो हिरो तो आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट थिंग की मायकल बे याने डिरेक्ट केलाय. तर मला नेहमीपासून वाटायचं मायकल बे इज वन ऑफ द अमेझिंग डिरेक्टर. ही यूज टू मेक अ रिअली अमेझिंग ऍक्शन मूवी आणि बहुत जबरदस्त बनवतो. लाईक ट्रान्सफॉर्मर मी बघितले आहे. पहिला, दुसरा, तिसरा पार्ट वॉज टू मच गुड. वेल, ऍज अ डिरेक्टर तो नेहमी त्याचा मूड राहतोच तो ऍक्शन मूवी दाखवण्याचा. बट त्याच्यासमोर जे रायटर आहे, समजा ते जबरदस्त त्यांनी स्क्रिप्ट आणली तर इट वॉज रिअली अमेझिंग. मला असं वाटतंय की मायकल बे हे जे डिरेक्टर आहेत ना, हे यांच्या ऍक्शन सीन साठी खूप जास्त फेमस आहे. बट दे नेव्हर स्टडी अबाउट दी स्क्रिप्टिंग किंवा प्रेझेंटेशन. प्रेझेंटेशन म्हणजे रिलेट विथ द ऍक्शन. समजा जर त्यांना स्क्रिप्ट मध्ये देऊन आहे की ऍक्शन दाखवायची आहे, तर इथे मायकल बे स्क्रिप्ट मध्ये ध्यान नाही देत. ऍक्शन दाखवायची आहे तर तो ऍक्शन दाखवतोच, जे की तिथे ऍक्शनची गरज होती पण नाही. म्हणजे ऍक्च्युली त्या स्क्रिप्टमध्ये त्या ऍक्शनची गरज दाखवलंच नाही पाहिजे होती, पण तिथे दाखवली काऊन, कारण ते रायटरने दाखवली म्हणून. दॅट इज वाय. सो मायकल बे यांचं जे इमॅजिनेटिव्ह टोन आहे, बघण्याचा जो दृष्टिकोन आहे फिल्मचा, जो बहुत जबरदस्त आहे. मला नेहमी वाटते का त्यांच्याकडून शिकावं. ऍज अ स्क्रिप्टिंग मध्ये खूप जास्त पढाई करणारे जे डिरेक्टर आहे ते आहे क्रिस्टोफर नॉलन. इट वॉज अ रिअली ग्रेट पर्सन. ऍक्च्युली आय एम सेइंग दॅट की ते स्क्रिप्ट मध्ये खूप जास्त फोकस राहतात. स्क्रिप्ट मध्ये कोणत्या वेळी, म्हणजे त्यांची मूवी केव्हाही पहा ती बोर राहतच नाही. स्टार्टिंगला कधी खूप जास्त बोर वाटत असेल, बट इन द एंड यू रियलाइज दैट इट वॉज तुम्हारी गलती है कि तुम बोर हो गए, क्योंकि तुम ज्यादा इंटेलिजेंट नहीं है इसलिए तुम बोर हो गए. इट इज दैट द रीजन. यस. समजा जर तुम्हाला रिअलाइज होत आहे की इट वॉज रिअली ग्रेट मूवी, तर क्रिस्टोफर नॉलन सोबत काम करणं माझ्यासाठी खूप सौभाग्य आहे. शायद विश करतो मी का मी त्यांच्यासोबत काम करायला भेटेल, कारण इट वॉज रिअली ग्रेट टू वर्क विथ हिम. कारण ज्याप्रमाणे ते स्क्रिप्टिंगवर काम करतात, त्यांची जी मूवीज वगैरे मी बघितले आहे ना, मूवीज मध्ये सर्वात जबरदस्त मूवी मला आवडली ती आहे इन्सेप्शन. ही रिटन इट. इंटरस्टेलर. त्याच्यानंतर बॅटमॅन. बॅटमॅनची जी पहिली दुसरी सिरीज आहे ना, इट वॉज रिअली ग्रेट. ऍक्च्युली द जोकर वाला तो मूवी आहे ना, सेकंड वाला, इट्स टू गुड. याच्यामध्ये कसं आहे की स्क्रिप्ट तर बहुत जबरदस्त केली, डिरेक्शन तर काही खास लागत नाही. इट वॉज रिअली ग्रेट. बॅटमॅन म्हणलं का लोकांचा
राहतेच. आणि सर्वात इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की लोकांनी एक्सपेक्ट नाही केलं होतं अशा कॅरेक्टरला की जो एवढा जबरदस्त राहील. बट त्या फिल्म मध्ये विलनचं कॅरेक्टर एवढं जबरदस्त झालं ऍज कम्पेअर टू बॅटमॅन पेक्षा पण. आणि ते आहे जोकरचं कॅरेक्टर जे हेज लेदर यांनी प्रदर्शित केलं. ते कॅरेक्टर वॉज रिअली ग्रेट. त्यांची जी एनर्जी होती त्या कॅरेक्टरमध्ये, जोकरच्या कॅरेक्टरमध्ये, टू गुड. त्यावेळेस त्यांनी त्या जोकरमध्ये जो त्यांनी दाखवला ना परफॉर्मन्स, त्यामुळे त्या जोकरच्या कॅरेक्टरला एक मोठं स्ट्रॉंग बळ भेटलं. आणि त्यानंतरच आता ही रिसेंटली निघाली 2019ची मूवी जोकर, ही याच्याचमुळे निघाली, या फिल्ममुळे. या जे बॅटमॅनची जी सेकंड वाली मूवी आहे ना, त्याच दृष्टिकोनातून त्याचं नवीन इन्स्टॉलमेंट निघालं ऍज अ जोकर. याच्यामध्ये पण मार्क फिनिक्स आहे, यांनी जे काम केलंय इट वॉज रिअली अमेझिंग. असंही नाही म्हटलं, इट वॉज गुड. बट आपण क्रिस्टोफर नॉलन याच्यावर येऊ. यांनी स्टार्टिंगला पण खूप चांगले मूवीज बनवले आहे, जे मी बघितले नाही म्हणा, बट आय एम शुअर दोज मूवी वॉज डॅम गुड. आहे ना तो, आहे खूप सारे मूवीज आहे. सो मलाच वाटते की यस, आय एम द फिल्म मेकर आणि आपण समोर जाऊन एक बहुत जबरदस्त मूवी बनवू. स्वतःवर विश्वास आहे ना, आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. सो इट वॉज रिअली ग्रेट टू पार्ट ऑफ दोज पीपल्स. Now we are back again. Yes. So हे सेल्फी स्टिक मुळे मला खूप जबरदस्त वाटत आहे. इट वॉज रिअली नाईस टू बी बिंग. म्हणजे कसं एक प्रकारे मागचं बॅकग्राऊंड कसं एक प्रकारे चेंज होऊन राहिलं. इट वॉज रिअली ग्रेट. मी फोकस मध्ये आहे, सब्जेक्टला टार्गेट केला आणि इट वॉज रिअली ग्रेट. आता राईट नाव मला कॉल आला होता, कॉल फ्रॉम एक कोणीतरी, आय डोंट नो. त्यांनी सांगितलं की बजाज कंपनीमध्ये ऍज अ डिझाईन इंजिनियर म्हणून तुला लागून देईल, तर तुला इंटरव्ह्यू साठी कॉल येईल, टेलिफोन राऊंड होईल, असं होईल, एवढं होईल, लसून होईल. ओके ठीक आहे. मी पहिलेच माहित पडलं का हा एकदम डेफिनेटली फेक कॉल आहे. आणि जेव्हा त्यांनी पैसे म्हणलं का यासाठी तुम्हाला चार्जेस लागन, तेव्हा समजलं की हे कम्प्लिटली फेक आहे. इट वॉज डेफिनेटली फेक. बस तेव्हाच फोन काढला. शिवा नाही दिला, युजली देऊ शकत होतो, बट नाही, जाऊ द्या म्हणलं, कशाला आपण त्या माणसाला हर्ट करू. त्यालाही कळलं की पैसे बनल्यावर फोन काढला. इट वॉज काही गोष्ट काही सांगायची काही गरज नाही. आज मी आल्या आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड काय करत आहे. इट वॉज थिंग की सेल्फी स्टिक. लहानपणापासून नाही का आपल्याला कसं, म्हणजे कोणतीही गोष्ट नवीन आली ना तर आपल्याला खूप कुतूहल असायचं की त्याचा वापर मी केव्हा करतो केव्हा नाही, केव्हा करतो केव्हा नाही. आणि आज म्हणजे नवीन सेल्फी स्टिक आली, सो आपलं तर राहतेच, मग आपलाच मजमा राहते. इट वॉज रिअली ग्रेट.
ओके. युजली कसं आहे की म्हणजे युजली मी वॉक करताना थोडं खूप जास्त हे करतो, बोलतो. काल मी बघितलं ऍक्च्युली, स्वतःवर एक्सपिरियन्स केला मी. काल मी हार्डली फक्त ऍटलिस्ट 10 मिनिट वॉक करणार होतो. मी बस 85 एपिसोड सुरुवात केली आणि मला माहीतच नाही पडलं आणि मी करीब 44 मिनिट बोललो. 44 मिनिट. आणि त्या बोलण्यामध्ये मी स्वतः एवढा गुंतून गेलो ना की इट वॉज व्हेरी मच बेटर. इट वॉज रिअली ग्रेट. आपण आता प्रयत्न करू. आता आपण असंच 85 एपिसोड म्हणजे चालताना आणि स्टेडी कॅम्पवर ठेवताना. आता कसं आहे, आपण कसं व्हिडिओ 85 एपिसोड रेकॉर्ड करत आहे. सो इट वॉज रिअली ग्रेट. स्वतःला आपण कॅमेरासमोर एक्सपिरियन्स करत आहे. दॅट वॉज रिअली अमेझिंग. 85 एपिसोड, यस 85 एपिसोडच आहे. ज्याच्या नंतर पण वाटलं तर आपण पुन्हा 85 एपिसोड रेकॉर्ड करू, पण आता राईट नो 85 एपिसोड. यस. आज काय झालं, आज काही नाही. आज सकाळी उठलो, ऑफिसला गेलो, ऑफिसवरून आता जस्ट आलोय. ऑफिसमध्ये असं फारसं काही नवीन वगैरे नाही, काही नाही. मी याच्याबद्दल जाणून घेत आहे, फिल्म मेकिंग बद्दल खूप साऱ्या गोष्टी वगैरे, इंटरव्ह्यूज वगैरे, यांचे हे कसे झाले, यांनी कोणते कोणते स्ट्रगल केले, जे काही लोक आहे जे यांनी अगोदर काम केलं आहे, दे बिकेम सक्सेसफुल. तर या लोकांचा मी कसं इंटरव्ह्यू बघितला आणि इट वॉज रिअली ग्रेट. म्हणजे माहित पडलं की हे लोक कोण होते आणि देन हाऊ दे बिकम. युजली ऑफिसमध्ये गेल्यावर मी कसं इंटरव्ह्यू ऐकतो, मी बघत वगैरे नाही. येस. वाय? कारण आता ऑफिसमध्ये मी काम करू की इंटरव्ह्यू बघू, आणि काम करताना मोठं बोर वाटते. सो युजली कानात हेडफोन्स टाकले का बस सुरू करायचं आपलं गाणं, आणि खूप सारं आपण ज्ञान सक करतो त्या सिच्युएशनच्या वेळेस. आणि दॅट वॉज रिअली अमेझिंग. येस. आज काय प्लॅन आहे? आज मी खूप जास्त थकलेलो आहे असं मला रिअलाइज होऊन राहिलं आहे. आय जस्ट फील लाईक मी थोडंसं झोपू, बस थोडंसं आराम करू, त्यानंतर थोडंसं बरं वाटेल. तर मी थोडंसं पाहतो, जर वाटलंच खूप जास्त तर झोपतो मी, नाही तर आज पिचिंग करतो म्हणलं. घरची गोष्ट नाही तर बायनरी कोडची, कारण हे पिचिंग करणं इम्पॉर्टंट आहे. दॅट वॉज रिअली म्हणजे हे पिचिंग करणं इम्पॉर्टंट आहे. पाहतो आता सिच्युएशन कशी आहे. समजा मला झोप लागली तर लागते, नाही तर मी डेफिनेटली करतो. आणि मोस्ट ऑफ द टाइम माझा 85 एपिसोड बनवण्यामध्ये आणि 85 एपिसोड पाहण्यामध्येच वेळ चाललाय. त्याच्यानंतर तर काही असा वेळ तर भेटतच नाही. कालचा पुरा सुट्टीचा दिवस मी काहीच नाही केलं. युजली अर्धा पिक्चर पाहिला, झोपून गेलो, आणि त्याच्यानंतर मग मोबाईल खेळत बसलो. डुईंग समथिंग, जे काही आहे ते. वेल, म्हणलं गेलं त्याची क्वालिटी वगैरे चांगली आहे, ठीकठाक आहे सेल्फी स्टिकची. येस. मोबाईल हेवी झालाय असं म्हणलं गेलं ना थोडासा, बट अदर दॅन दॅट वॉज रिअली गुड. आपलं काम चलाव होते तर बस, बाकी काय नाही, बाकी सगळं काही जबरदस्त. आणि हा जो व्ह्यू आहे ना, असं पाहण्यासाठी खूप मजा वाटते. युजली 85 एपिसोड रेकॉर्ड केला तेव्हा नाही काय असा मागचा व्ह्यू बॅकग्राऊंड मध्ये असं चेंजेस झालं की बहुत जबरदस्त वाटते असं पाहायला. ऍक्च्युली राईट नाव मी एम जस्ट लुकिंग ॲट इट, म्हणजे मी असं बघून आलंय की फ्रेम मध्ये काय जबरदस्त रेकॉर्ड होऊन आलाय. दॅट वॉज रिअली ग्रेट. Okay, right now this is the end. This is the my artifact episode number. And yeah, thank you.